तर सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्यांची चौकशी होणार असं भरत गोगावले म्हणतात. सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे कांजूरमार्गपर्यंत जाणार असं देखील गोगावलेंनी म्हटलंय. खरं तर संजय राऊतांचं नाव न घेता गोगावलेंनी ही टीका केली आहे. आमदार भरत शेठ आपल्या सोबत आहेत. बडगुजर यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे. अनेक धागेदोरे जे आहेत ते समोर येत आहेत. तुम्ही सुद्धा आज निदर्शनं जे आहेत सलीम कुत्तांच्या विरोधात किंवा बडगुजरांच्या विरोधात निदर्शनं करताय, काय नेमकं प्रश्न असा आहे, सलीम कुत्ताने जे काय कांड केलेलं होतं त्याच्यामध्ये शेकडो लोक गतप्राण झाले, शेकडो लोक दायबंदी झाले आणि अशा माणसाच्या सोबत एक हिंदुत्ववादी संघटनेचा पदाधिकारी कार्यकर्ता जर नाचत असेल, त्याला स्वागत करत असेल तर हे दुर्दैवी बाब आहे आणि त्यासाठी त्याची चौकशी चालू आहे आणि त्याबद्दल आज आम्ही निदर्शन करणार. काय वाटतं की ही सगळी चौकशी जी आहे धागेदोरे जे आहेत ते कुठपर्यंत पोहोचू शकतात? कांजूरमार्गपर्यंत पोहोचू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे आणि ते तुम्हाला 1-2-3 दिवसात उघड होईल. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की भाजपच्या सुद्धा अनेक मंत्र्यांचे फोटो जे आहेत जुने त्यांनी व्हायरल केले होते, त्यांनी दाखवले होते माध्यमांसमोर. आम्ही काय बघितलेलं नाहीत. जर तशी काय वस्तू जी असेल ती पाहावी लागेल, कारण बघितल्याशिवाय कोणावरती बोलणं बरोबर नाही आहे. हे त्या दिवशी आम्ही सभागृहात बघितलं, बोललो म्हणून आम्ही बोलतोय, नाही तर असं आम्ही पण कोणावरती पण असा आरोप करू शकणार नाही. सलीम कुत्ता विरोधात आज तुम्ही निदर्शनं करताय, काय नेमकी भूमिका पुढची असेल? लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाची चौकशी. त्याच्यामध्ये जो कोण हा त्याशी नाचणारा, गाणारा, बोलणारा आहे त्याला त्याची शिक्षा व्हायला पाहिजे, हा आमचा त्यामध्ये मुद्दा आहे. साहजिकच आहे. भरत शेठ गोगावले होते, त्यांनी म्हटलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आहे ती लवकरात लवकर व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन गणेश मोरेसह विनायक डावरे, TV9 मराठी, नागपूर.